चंद्रभागा आणि पुष्पावती या नद्यांच्या संगमावर असणारे विष्णुपद हे पंढरपूर दर्शनामधील एक महत्त्वाचं ठिकाण आहे. बऱ्याच वारकऱ्यांना हे ठिकाण माहीत नसेल, परंतु अस्सल वारकरी विष्णुपदाची वारी चुकवत नाहीत. तर हे विष्णुपद नेमकं आहे तरी कसं? येथे विठुराया एका महिन्याच्या विश्रांतीसाठी का येतात? विष्णुपदाच्या शिळेवरील चिन्हाचं रहस्य काय असेल? जवळच असणाऱ्या ठिकाणी संत जनाबाईला शिक्षा का झाली होती? विष्णुपदाच्या मंदिराला मातीची हजारो घरटी बांधणाऱ्या पक्ष्यांची नेमकी भानगड काय? यासारखे कित्येक प्रश्न आपल्याला पडले असतील. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला आपल्या या प्रवासाला सुरुवात करूयात. पंढरपुरात आलेला प्रत्येकजण पांडुरंगाच्या दर्शनाने समाधानी होतो आणि त्यानंतर सुरू होतो पंढरपुरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांचा प्रवास. त्याचपैकी आज आपण जाणार आहोत विष्णुपदला. विष्णुपदला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. नौकाविहाराचा आनंद घ्यायचा असेल तर चंद्रभागेच्या वाळवंटातील भक्त पुंडलिकाच्या मंदिरापासून विष्णुपदला जाण्यासाठी नौका आहेत. सुमारे 100 ते 200 रुपयात ते आपल्याला विष्णुपदला सोडतात. डौलाने चालणाऱ्या होडीचा आनंद हा काही औरच असतो. आणि वेळ वाचवायचा असेल तर रिक्षाचा पर्याय उत्तम आहे. पंढरपुरातील कोणत्याही ठिकाणापासून विष्णुपदला जाण्यासाठी रिक्षा आहेत. सुमारे 50 रुपयात ते विष्णुपदला घेऊन जातात. गोपाळपूरकडे जाणाऱ्या रस्त्याने डाव्या बाजूला वळण घेतले की आपण विष्णुपद मंदिराकडे निघतो. काहीच अंतरावर विष्णुपद उद्यान आहे. मार्गशीर्ष महिन्यातील वारीच्या वेळी वारकरी आपली शिदोरी सोडून येथे गोपाळकाला करतात. येथूनच पुढे गेल्यास काही अंतरावर संत जनाबाई यांचं छोटेखानी मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच एका शिळेमध्ये विठ्ठलाचे पदचिन्ह उमटलेले आहेत. तर मंदिरात संत जनाबाई यांची मूर्ती आहे आणि या मंदिराच्या बाजूलाच भला थोरला पिंपळ आहे. या मंदिराच्या ठिकाणीच संत जनाबाईला विठुरायाने भेट दिली होती आणि सुळाचं पाणीही इथेच केलं होतं. त्याबद्दलची कथा अशी आहे की संत जनाबाई या एक प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या संत. त्यांचे अभंग म्हणजे एक वैचारिक मेजवानीच. त्यातीलच एका अभंगात त्या म्हणतात, शून्यावरी शून्य पाहे तयावरी शून्य आहे. प्रथम शून्य रक्तवर्ण त्याचे नाव अधशून्य. ऊर्ध्व शून्य श्वेतवर्ण मध्यम शून्य श्यामवर्ण. महाशून्य वर्णनीळ त्यात स्वरूप केवळ. अनुहात घंटाश्रवणी ऐकून विस्मय झाली जणी. तर विठ्ठलाची निस्सीम भक्त असणारी जनाबाई अधिकारवाणीने विठ्ठलाला शिव्याही द्यायची. त्याबद्दलचा संत जनाबाईचा एक अभंग आहे. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या, तुझी रानरणकी झाली जन्म सावित्री चुडाल्याली. तुझे गेले मडे तुला पाहून काळ रडे, उभी राहुनी अंगणी शिव्या देत दासी जणी. तर अशा या भक्त जनाबाईला विठुराया काम करू लागण्यासाठी यायचा. कधी ताक घुसळू लागायचा तर कधी दळण लागायचा. एके दिवशी विठ्ठलाचे दागिने जनाबाईच्या घरीच राहिले. इकडे मंदिरात देवाचे दागिने चोरीला गेले म्हणून शोधाशोध सुरू झाली आणि हेच विसरलेले दागिने जनाबाईच्या घरी सापडले. जनाबाईवर चोरीचा आरोप झाला आणि तिला सुळावर चढवण्याची शिक्षा झाली. जनाबाई आर्तांतकरणाने पांडुरंगाचा धावा करून म्हणू लागली, एगे माझे विठाबाई कृपा दृष्टीने तू पाही. तुझवी न नसुचे काही आता मी ओ करू काही. माझा भाव तुझवरी आता रक्षी नानापरी. येई सखीये धांडणी म्हणे नामयाची जणी. जनाबाईची आर्त हाक ऐकून पांडुरंग धावत आला. ज्या सुळावर जनाबाईला चढवायचं होतं त्या सुळाचं पाणी केलं आणि संत जनाबाईला देहदंडाच्या शिक्षापासून वाचवलं. ज्या ठिकाणी सुळाचं पाणी केलं आणि संत जनाबाईला भेट दिली ते हेच ठिकाण. या मंदिरातील संत जनाबाईचं दर्शन घेऊन आपण विष्णुपद मंदिराकडे निघतो. चंद्रभागेच्या नदीपात्रात विष्णुपद मंदिर आहे. जातानाच एक दगडी पूल लागतो. 16 खांब आणि 24 कमानी असलेलं हे टुमदार मंदिर भक्कम आहे. या मंदिरात एका अष्टकोनी शिळेवर वेगवेगळी चिन्हे आहेत. यामध्ये श्री विष्णूचे समचरण, श्रीकृष्ण परमात्म्याचे देहुडाचरण, श्रीकृष्णाची बासरी आणि लोण्याची वाटी. त्याचबरोबर गाई गोपाळांच्या पावलांचे ठसे आहेत. बाजूच्याच खांबावर श्रीकृष्णाची वेणुनाद करतानाची मूर्ती आहे. या विष्णुपदाचे वर्णन करताना संत एकनाथ महाराज आपल्या अभंगात म्हणतात, जोडिले जेथे समपद तया म्हणती विष्णुपद. भोवताली पदे उमटली येथे गोपाळ नाचती. जेथे उभे गायींचे भार ते अद्यापि दिसत खुर. गोपाळांची पदे समग्र ठाई शोभते सर्वत्र. एका जनार्दनी हरी शोभले कर कटावरी ठेवूनी भले. या विष्णुपदाच्या ठिकाणी एका लहान मंदिरात नव्याने स्थापन केलेली श्री विष्णूची मूर्ती आहे. तर मंदिराच्या छताला
पक्ष्यांची हजारो मातीची घरटी आहेत. या रहस्यमय पक्षाबद्दलची माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. या अगोदर या विष्णुपदाची निर्मिती कशी झाली याची एक आख्यायिका आहे. एकदा श्रीकृष्णाच्या कक्षेत राधेला पाहून रुक्मिणी माता क्रोधित झाली. मोठ्या क्रोधाने ती रुसून दिंडीरवनात आली. रुक्मिणीच्या शोधासाठी श्रीकृष्ण परमात्मा आपल्या गाईगोपाळाबरोबर या ठिकाणी आले. ते ज्या शेळीवर थांबले होते तेथे त्यांच्या पावलांचे ठसे उमटले. ते आज तागायतपर्यंत येथे आहेत. आणि याच ठिकाणापासून श्रीकृष्ण परमात्माने विठ्ठल अवताराला सुरुवात केली. याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे विष्णुपद ऐसा वेणुनाद, ऐसा ब्रह्मानंद सांगा कुठे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारण, पंढरी निर्माण केली देवे. मार्गशीर्ष महिन्यात येथे मोठा उत्सव असतो. याचं कारण म्हणजे चातुर्मासात पांडुरंग परमात्मा आपल्या भक्तांना दर्शन देऊन थकलेले असतात. तोच शिनवटा घालवण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात विठुराया येथे विश्रांतीसाठी येतात. चंद्रभागा आणि पुष्पावतीचा संगम, निसर्गरम्य परिसर, पक्ष्यांची केलवी लाट आणि शीतल वारा, अशा या मनोरम ठिकाणी विठुराया तब्बल 1 महिना विश्रांती घेतात. याच काळात गावकरी रोज तर वारकरी सवडीने दर्शनाला येतात. येथे आलेले वारकरी गोपाळकाला करतात. सोबत आणलेली शिदोरी एकत्र करून वनभोजन करतात. शिवाय प्रसाद भोजनात दही पोहे खाण्याला विशेष प्राधान्य आहे. असं म्हणतात, येथे भोजन केल्याने अनेक संवत्सरे दुष्टांना भक्षण केले तरी त्याचा दोष नष्ट होतो. म्हणून तर संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात येथे वारकऱ्यांची लगबग असते. या विष्णुपदाविषयी अजून एक कथा सांगितली जाते. ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीला संजीवन समाधी घेतली. त्या समाधी सोहळ्याला विठुराया होते. ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी पाहून आपल्याला आता भक्त भेटी नाही या विचाराने विठुराया उदास झाले होते. त्यामुळे आळंदीहून आल्यावर त्यांनी पंढरीऐवजी येथेच कित्येक दिवस वास्तव्य केले. अशा या विष्णुपदाच्या जवळच चंद्रभागेच्या नदीपात्रात नारद मुनीचे एक छोटेसे मंदिर आहे. या नारद मुनींची पूजा क्वचितच केली जाते. या मंदिराकडे जाण्यासाठी नौकावाले साधारण 30 रुपये दर आकारतात. आपण नारद मुनीचं दर्शन घेऊन हनुमंतरायाकडे निघतो. विष्णुपदाच्या शेजारीच हनुमंतरायाचं एक छोटंसं मंदिर आहे. चंद्रभागेला पाणी कमी असेल त्यावेळी येथे चालतही जाता येतं आणि पाणी जास्त असेल तर मात्र नौकेने जावं लागतं. आपण हनुमंतरायाचं दर्शन घेऊन पुन्हा विष्णुपदला येतो. विष्णुपदाच्या भोवती आकाशात पक्ष्यांना घेरट्या घालताना बघितलं की कुतूहल वाटायला लागतं. या मंदिराच्या छताला भिंगरी या पक्षाने मातीची हजारो घरटी बांधलेली आहेत. हे पाहून नवल वाटलं नाही तर नवलच. या पक्षाची प्रदेशानुसार कित्येक नावं आहेत. जसं तारवाली, पाकोळी, भिंगरी, लिशरा, माळभिंगरी, कुंभार, लक्ष्मी आणि मातीच्या भांड्यासारखी घरटी बनवतो म्हणून भांडीक. तर इंग्रजीमध्ये याला वायर टेल्ड स्वॅलो असं म्हणतात आणि याचं शास्त्रीय नाव हिरंडोस्मिथी असं आहे. तर कुराणमध्ये याला अबाबिल या नावाची ओळख आहे. या पक्ष्यांना तलाव, नदी किंवा पाणथळ जागा खूप आवडीच्या असतात. एखादी सुरक्षित जागा बघून ते आपली घरटी बांधायला घेतात. चिखल, वाळू आणि गवत यांचे छोटे छोटे गोळे करून ते घरट्याकडे येतात. त्यामध्ये स्वतःची लाळ मिसळून एखाद्या सराईत अभयंताप्रमाणे घर बांधायला घेतात. घर पूर्ण झालं की ते आतमधून पिसांनी सजवतात. घरट्यांचा आकार एखाद्या उलट्या ठेवलेल्या बशीसारखा असतो. या घरट्यांच्या वसाहतीकडे पाहिलं की एखाद्या गावाची आठवण येते. माणसासारखे हात नसूनसुद्धा केवळ चोचीच्या बळावर ही पाखरं एवढं सुंदर घरटं कसं काय बांधू शकतात हे मात्र कोडच राहतं. ही पाखरं इथं असणं हा केवळ योगायोग असावा का, की विठ्ठलाच्या सानिध्यात साधू संत वारकऱ्याबरोबरच पशुपक्ष्यांनाही सुरक्षित वाटतं? आपल्या उत्तराची वाट पाहतोय.